सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू तेजुरे ब्लॉग्स. तर आज आपण जाणार आहोत शूट करायला. ॲक्च्युली मागच्या ब्लॉगमध्ये फ्रूट म्हणलेलो मी, ॲक्च्युली तिथे शूट म्हणायचं होतं मला. लाईक कालचाच ब्रो आपला अमर ब्रो, सोहम ब्रो, आणि पाहूयात आपण पेट्रोल पंपला जाणार कुठेतरी शूट करायला. सगळ्याचा सीन आहे. चलो बाबा. हा कोण आहे माहीत नाही मला, याच्यासोबत ओळख करावं लागेल. आणि हा सोहम ब्रो, हा अमर ब्रो. लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. चला, लेट्स गो गाइस, लेट्स गो. आय थिंक ब्रो नवीन वाटतंय बायकर. आय कांट जज. लाईक आय डोंट नो गाईस, काल हवाला चौक इथून सगळे कन्फ्युज झालेले. इथून मी गेलेलो स्ट्रेट, हे गेलेले लेफ्ट राईटला. सो लाईक तिथूनच कन्फ्युजन झाले. मी म्हणलं 400cc आहे तर काय आता हवेत उडणार. अँड ब्रो मला कळालं की हे तर दुसऱ्याच डायरेक्शनला गेलेले ॲक्च्युली. बट नंतर कळाले हे सेम डायरेक्शनला आलेले आहेत. मग नंतर आम्ही सोबत आलेलो. अँड देन आता हेल्मेट वगैरे घेऊन चला आता निघालोत आम्ही. पाहूयात कुठे जायचं. ॲक्च्युली शेल पेट्रोल पंपला जाऊयात आपण. रावेतवाला असेल, मे बी तोच असेल. कारण की नावडे शेल पेट्रोल पंप आर म्हणजे खूप मस्त आहे ते यार. लोकेशन्स ते शूट वगैरे करायसाठी असं आहे सीन. आता पाहूयात कुठे जाणार आहोत आपण. मे बी तिकडेच जात असेल. हे माझा कॉलेज एरिया तुम्ही पाहू शकतात. कालही पाहिला असला तर पाहिली असणारच तुम्ही. चलो लाईक इसको साइड देते पहले, दे देते पहले. तू चले जा भाई. वाइजो वाइजो वाइजो. बोर होत होतं काहीच यार तेवढ्या कमी स्पीडला पडून. लाईक मला सवय थोडं जोरात घ्यायची. आणि ते कार वगैरे असल्यामुळे मग चला म्हणलं मी समोर जातो थोडंसं, तुम आ जाओ पीछे पीछे असं म्हणलं. आय डोंट नो इंडियन पेट्रोल पंप आहे, HP पेट्रोल पंपावर शेल आहे. आय थिंक तर शेलच असावा, कारण की लोकेशन तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मी तिथे छान असते. लेट्स सी आपण कुठे जाणार आहोत. आता डबल त्यांचं वेट करावं लागेल आपल्याला हळूहळू गाडी घेऊन. लेट्स सी कुठे जाणार आहोत. चढ़ गई मैनू तेरे इश्क दी फकीरी, तेरी गलियों में मेरा दिल लगदा. सोनिया मैं तेरी दुआ ना कोई होर मंगदा, दुआ ना कोई होर मंगदा. आपल्याकडे कॅमेरा आहे म्हटल्यावर काही सगळ्यांना हळूच घ्यावं लागणार ना ऑब्विसली. आणि पण हळूच घेणार. दिस इज ऑल अबाउट. चला रेड सिग्नल झाला आहे. पाहावं लागेल आपल्याला नेमकं कुठे जायचं. ते काय आले नाही अजून समोर. राजा माणूस. येस गाईज, गुड टू गो. एडी गो. सिग्नलसाठी थांबलो आपण. सिग्नल सॉंग आहे एक मी झालं, बट नको आहे इथं म्हणायला. हां चला आपण तर ग्रीन सिग्नल झाल्यावरच शेल पेट्रोल पंप. गाईज कोणी आकुर्डी साईड, रावेत साईडने जर पाहत असेल कोणी बायकर, तर येस वी कॅन कोलॅब. तुम्हाला फक्त माझं इन्स्टाचं हँडल शोधावं लागणार आहे त्यासाठी. दॅट इज teju_revs, TEJU_REVVS. अँड देन वी विल डू अ कोलॅब. लाईक व्लॉगिंगही करूयात, शूटही करूयात, रीलही पोस्ट करूयात. सध्याला फ्रीज म्हणा, कारण की पेड कोलॅब नाही ॲक्सेप्ट करत मी. असं आहे. लाईक नाईट राईडचा एक वेगळाच मजा असतो गाईज. जे दिवसा ट्रॅफिक असतं, दिवसा ऊन असतं, दिवसा पॉप्युलेशन पण जास्त असते. नाईटला तसं काही नसतं. नाईटला सगळे चिल मोडमध्ये असतात बरेच जणं. अँड ट्रॅफिक वगैरे पण कमी असते फार. सो नाईट लाईफला मस्त आहे. ड्रायव्हिंग वगैरे करायला मजा येते यार. आपण जातोय शेल पेट्रोल पंप. आय थिंक जवळच आला आहे. जवळच असावं इथेच कुठेतरी. चढ़
तेरी गलियों में मेरा दिल लगता. गाईज एका दिवशी आपण कॉन्सर्ट ठेवूयात माझा. आय डोंट नो किती लोक ऐकतील बट मजा तुम्हाला द्यायची जिम्मेदारी माझी बस. तो गाईज फायनली लोकेशनवर आलोय आपण. अब होगा शूट. लाईक जिथे बघा तिकडे हेच चाललंय सध्या. शेल पेट्रोल पंप आणि त्याच्यावर शूट, शेल पेट्रोल पंप त्याच्यावर शूट, शेल पेट्रोल पंप त्याच्यावर शूट. अब यहाँ पे होगा एक तगड़ा वाला शूट. आता पाहूयात आपण कसं कसं सीन आहे, काय काय सीन आहे. इथे ऑलरेडी एक बायकर आलाय वाटतं. हॅलो ब्रो, काय नाव तुझं? प्रतीक. ओके. तर गाईज आपण आलेलो तिथे शेल पेट्रोल पंपला. लाईक हे माझी FZ आहे. ते ब्रोची थ्रस्टन नाही, थ्रक्स्टन आहे 400 विथ 400cc ट्रॅम्फ. त्या ब्रोची आहे रॉयल एनफिल्डची हंटर 350. लाईक 350, 400, 150. हे सेल्फ सेलेक्टचं स्टोअर आहे, डोमेस्टिक स्टोअर. आय डोंट नो काय ते बोलतात, स्टोअर आहे. हे पेट्रोल पंप अँड हे ऑल. हे अमर भाई होय, चालू आहे कॅमेरा बाय द वे. इझी 1.5 किलोट. इझी वन इथे लिहिलेलं असेल. हां इझी 1.5 किलोट. येस. ते हे अमर ब्रो, अमर पवार. तुझं नाव विसरलो. स्वराज, प्रतीक आणि सोहम भाई. चालू आहे कॅमेरा. तो काय ऍक्शन वगैरे करतोय का त्याच्या गाडी सोबत ते कंटेंट. त्याच्यानंतर दुसरं डायरेक्ट फ्लॉप होणार, म्हणजे डायरेक्ट फ्लिप होणार, ते डायरेक्ट हायवे दाखवायचा आपल्याला. ओके. म्हणजे इथून काय तर थोडं सीन क्रिएट करून थोडासा सीन दाखवायचा आणि डायरेक्ट हायवे सीन दाखवायचा. हां चालतंय. बदला हायवेचा. पण इथे लाईट आहेत का, म्हणजे येईल का, चांगलं येईल ना व्हिडिओ? बदल्याच्या लाईट आहेत ना कामाचे. हां ते येतील खाली. त्याला प्रॉपर कलर ग्रेडिंग झालं पाहिजे, ते येऊन जाईल. आणि सिंगल नाही काढायचं आपल्याला. ती म्हणजे एका जवळच एवढे पण नाही लाईन आहेत. तू आहे तुझ्या मागं, मी असं ग्रुप टाईप दिसला पाहिजे. तू चाललाय थ्रॉटल देऊन, बरोबर, तू झाला साईडला, मी गेलोय थ्रॉटल देऊन, तू झाला साईडला, तिसरा व्यक्ती थ्रॉटल घेतला, तो पण साईडला गेला. बरोबर. असं हे प्रत्येक गाडी पण आली पाहिजे, माणूस पण आला पाहिजे. तर गाईज बघू शकता हे शेलवाला पेट्रोल पंप. आणि आम्ही रायडर्स असेंबल झालो. हा आहे प्रतीक ब्रो, याची इन्स्टा आय डी तुम्ही पाहू शकता, शेफ प्रतीक म्हणून. आणि देन ही आपली बाईक, सोमबाईची बाईक. आणि ते शौर्यबाईची बाईक. लाईक अजून एक आलेलं आहे तिथे कोणीतरी, त्याला आपण बघूयात, नंतर बोलूयात आपण. हे स्टोअर आहे इथं शेलचं. आणि मला कळालं आहे की इथे म्हणजे रिस्ट्रिक्शन्स वगैरे काय नाही आहेत, फक्त आवाज वगैरे काय तेवढा आला नाही पाहिजे, बस एवढी यांची डिमांड आहे, म्हणजे शेल पेट्रोल पंप आल्याची, असं मला प्रतीक भाई बोलला. सो बघूयात आपण नेक्स्ट काय होते काय नाही असं. चलो गाईज, आय डोंट नो स्कूटी कोणाची ठेवली आहे बॅग मी फुल कॉन्फिडन्सने. आता जाऊयात तिकडे. लाईक हे दोन बडीज भेटलेले, यांचे नाव वगैरे काय माहीत नाही, होईल ओळख परत एकदा. अँड यू आर सीइंग माय ब्लॉग, देन कमेंट यू टू BMW गाईज. लाईक चलो. मी त्याचाच कॉपी केला, शोरूम मध्ये तोच दाखवला. उत्तराखंडचा वाटतं कुठला तर आहे तो. तिकडेच सगळे रायडर्स. त्यांनी काय UK मध्ये सगळ्यात जास्त रायडर. हो, UK मध्ये सुट्टीच नाही. ड्यूक पासून 10R आणि फायर ब्लेड पर्यंत सगळ्या गाड्या आहेत. तिकडे बाईकची जास्त व्हरायटी जास्त दिसते. आपण सुरू करू ना. तर हॅलो गाईज, आय डोंट नो आता कसं स्विच करू, बट हां स्विच करायला मला थोडं अवघड आहे. आजचं शूट मोस्ट ऑफ तर झालेलं आहे आपलं. लाईक तो BRT रोड होता, तुम्ही पाहू शकतात. तो नंतर दाखवेल मी परत एकदा तिथे, आणि तुम्हाला रील्समध्ये पण दिसून जाईल. तिथे मी शूट केलेलं सगळे कंटेंट वगैरे. त्याच्यानंतर सोहमबाईने शूट केलेलं, सोहमबाईचं शूट झालेलं सगळं मोस्ट ऑफ टाईप म्हणू शकतात. त्याच्यानंतर आता प्रतीकबाईचं शूट चालू आहे. यानंतर आपल्याला अजून एक काम आहे, आपला फ्रेंड एक चैतन्य मुसळे, चैतन्य मुसळेचा बड्डे आपल्याला ते सेलिब्रेट करायचं आहे, त्याचा पण ब्लॉग बनेल मी. आणि हे आपली बाईक, हे प्रतीक पवार नाही सॉरी, प्रतीक फक्त, मला सरनेम लक्षात नाही होतं. प्रतीक इन्स्टा ID शेफ प्रतीक म्हणून आहे. आणि हे आपला सोहम पवार. तर गाईस आता प्रतीकबाईचं शूट चालू आहे, सोहमबाई करत आहेत. अँड यांचं मन ऑफ मस्त चालू आहे कंटेंट क्रिएशन. लाईक तो हॅरियरवाला पाहू शकतो, तोही मस्त घेऊन गेला, आपला कॅमेरा ऑन होता तो पाहून. चालतं, येऊ हो चालतं, भारी वाटलं. चलो
तुला जे वाटतं ते हो. बाकीचे delete नाही करून टाक. मी आता थोडं चेक करतो त्यातलं आपण चलो भाई, प्रतीक भाईचं निघाला आता, शूट वगैरे झाले सगळं. प्रतीक भाई बोलला बाय बाय, सो बाय बाय प्रतीक भाई म्हणू शकतो आपण. बघतो कोणते चांगले असतील एडिट्सला वापरायला म्हणून. चालतंय ना. तू ही वाली रील कधी आता उद्या टाकशील का? उद्या मला एडिट करावं लागेल, हां त्याच्यानंतर मी सोडतो. हो चालतं. हॅलो हळू जा रे हो. फक्त घरी. ना, मी- अरे मी इकडेच- आम्ही इथेच राहतो 2 किलो, तू हळू जा भावा. गाडी. चल, गुड नाईट, गुड नाईट. तर गाईस, ब्लॉग झाला आजचा कंप्लीट, सगळं शूट झालंय कंप्लीट. आता सोहम भाई साइनिंग ऑफ. गाइस आज की शूटिंग रील वगैरह हो गया सब, तो बहुत मज़ा आया. और लाइक अभी हम ऐसे ही रील्स और ऐसे कोलैबोरेशन करते रहेंगे, तो यू कैन जॉइन अस गाइस इन दिस जर्नी. और आप देख सकते हो कैसे हम इंजॉय कर रहे हैं. सो सी यू नेक्स्ट टाइम. चलो गाइस, मैं भी साइनिंग ऑफ करता हूँ. और थैंक्स टू द शेल पेट्रोलियम, उन्होंने हमें मतलब अच्छा कंटेंट वगैरह देने में पूरी हेल्प की थी. लाइक हाँ, रावेत का शेल पेट्रोल पंप है. बस आवाज़ की थोड़ी दिक्कत है इधर, मतलब शोर वगैरह नहीं कर सकते बाइक का, बाकी पूरा चल जाएगा.